दिलेल्या संख्याचा वापर करून लहानात लहान संख्या कशी बनवायची आणि मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची असा एक चॅप्टर गणितामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आहे. तर तो आज आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, उदाहरणार्थ जर तुम्हाला अशा काही संख्या दिलेल्या असतील 1, 2, 3 आणि याच्यापासून लहानात लहान संख्या बनवायची असेल, तर लहानात लहान संख्या बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात अगोदर लहान जो अंक आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल. उदाहरणार्थ 1, मग यापेक्षा मोठा कोणता आहे? 2, त्यापेक्षा मोठा कोणता आहे? तर 3. मग हे सिक्वेन्सनं ज्यावेळेस मांडणी करतो आपण 1, 2 आणि 3, तर ही झाली आपली लहानात लहान संख्या. या संख्येला मोठ्यात मोठी संख्या जर बनवायची असेल तर सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यायची, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान. जर मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर हे किती होईल? 3, 2, 1 म्हणजे किती? 321 आणि 123 ही असेल सर्वात लहान संख्या. जर आपल्याला आता संख्या अशी दिलेली असेल की 1, 0, 4, 5 आणि 6 या संख्याचा वापर करून लहानात लहान संख्या बनवा. आता तुम्ही असं म्हणताल की या संख्येमध्ये सर्वात लहान कोणता आहे? 0 आणि त्याच्यानंतर मग 1, 4, 5, 6 अशी मांडणी करतो, म्हणजे ते किती होईल? 0, 1, 4, 5 आणि 6. पण 0 अगोदर असतात म्हणजे आपण त्याला काही कन्सिडर करत नाही, तर ही किती अंकी होईल? 4 अंकीच होईल. तर 4 अंकी जर होत असेल तर ही किती होईल? 1456, म्हणजे ही 5 अंकी लहानात लहान संख्या होणार नाही. मग 5 अंकी जर लहानात लहान संख्या करायची असेल तर उरलेला 0 सोडून ज्या उरलेल्या संख्या आहेत या संख्येमध्ये सर्वात लहान कोण आहे? त्याच्यामध्ये सर्वात लहान आहे 1. मग 1 नंतर 2 नंबरला स्थान द्यायचं 0. जर 1 0 असेल तर 1 0 येतील, 2 0 इथं दिलेले असतील तर दोन्ही 0 या संख्येनंतर टाकायचे, किंवा 3 0 असतील तर तिन्ही 0 या लहानात लहान संख्येनंतर येतील. आणि त्याच्यानंतर राहिलेल्या तुमच्या 4, 5 आणि 6 म्हणजे हे किती होईल? बघा, कॉमा द्यायला शिका. कॉमा द्यायला शिकल्यानंतर तुम्हाला संख्या वाचणं सोपं जाईल. एकक, दशक, शतक, कॉमा द्या, हजार, 10,000. याच्यानंतर जर संख्या असेल तर परत कॉमा द्यायचा. पहिल्या 3 संख्यानंतर 2, 2, 2 असे कॉमे तुम्हाला द्यायचे, जेणेकरून तुम्हाला संख्या वाचणं देखील सोपं जाईल. तर ही किती असेल? 10,456 ही लहानात लहान संख्या असेल. मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर साहजिकच आहे, सगळ्यात अगोदर आपण काय घेणार? मोठी संख्या. मग मोठी संख्या किती आहे? 6. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 5, त्याच्यापेक्षा लहान 4, त्याच्यापेक्षा लहान 1, त्याच्यानंतर 0, म्हणजे 65,410. बऱ्याच वेळा अशा पद्धतीची संख्या दिलेली असेल, याच्यापासून लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या बनवा आणि त्यामध्ये निर्माण होणारी तफावत म्हणजेच फरक काढा असं विचारलं जातं. जिथं फरक असतो तिथं आपल्याला काय करायचे असते? नेहमी वजाबाकी करायची असते. म्हणून मोठ्यात मोठी संख्या किती? 65,410 आणि लहानात लहान संख्या किती? 10,456. मग आपल्याला काय करावं लागेल? 65,410 त्यातून वजा किती करावं लागते? 10,456 आणि याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? यामध्ये असणारी तफावत, त्यामध्ये असणारा डिफरन्स, त्यामध्ये असणारा जो काही गॅप आहे तो गॅप आपल्याला मिळेल. म्हणजे दोन्हीमध्ये किती फरक आहे हे आपल्याला यापासून मिळेल. बऱ्याच वेळा लहानात लहान संख्या काढा, मोठ्यात मोठी संख्या काढा, त्यांची बेरीज करा, अशा देखील पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं हे समजून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न टॅकल करा किंवा त्यानंतर प्रश्न सोडवायला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं असतं की प्रश्नाची डिमांड काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे ते समजून घ्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही प्रश्नामध्ये काय विचारलंय हे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देणं तेवढं सोपं जाणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.